हॅलो फ्रेंड्स, मी अदिती मोरे. आज मी बनवले तुमच्यासाठी स्पेशल मेथी पराठा. तर त्याच्यासाठी आता कसं आणि काय करायचंय ते बघूया आपण या रेसिपीमध्ये. तर सगळ्यात आधी मी मेथी छान अशी स्वच्छ अशी बारीक करून चिरून वगैरे घेतली आहे. तुम्ही बघू शकता त्यात मीठ ऍड केलंय, थोडासा तिखट मसाला, गरम मसाला, हळद आणि थोडासा ओवा असा हातावर चोळून घेतला आणि मग मॅगी मसाला, कारण की एक आज मी मुलांसाठी बनवते. आणि त्याच्यानंतर मिरची आणि लसूण आपण चेचून घ्यायचे खलबत्त्यामध्ये आणि ते त्याच्यात ऍड करून हे सगळं एकजीव करून मग ह्याच्यात आपण पीठ ऍड करायचं. आता हे बघा एकजीव करून झाले. एक मेथीची जुडी घेतलेली मी पूर्ण, त्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेले, छोट्या वाट्या. तर आता छान असं हे कणिक आपण मळून घ्यायचं व्यवस्थित. बघू एकदम छान असं मळून घ्यायचं मऊसूद. आता मळून झाल्यानंतर मी ह्याच्यात थोडंसं तूप घातलेलं 1 चमचा आणि आता त्यांनी परत एकदा मळून घेणार आहे, कारण की मुलांसाठी केले म्हणून म्हटलं चला तूपच ऍड करून हे करूया. नाही तर तुम्ही तेलही घालू शकता, त्यात काय प्रॉब्लेम नाहीये. तर बघू शकता तर छान असं आपलं कणिक हे मळून झालेलं आहे. त्याच्यानंतर असे छोटे छोटे गोळे मस्त करून घेतलेत मी, बघू शकता 10-12. आणि आता हे आपण एक एक आता पराठा लाटायला घेऊया. आता पराठा छान असा लाटून घ्यायचा, बघू शकता तुम्ही हलक्या हाताने असं गोल असं व्यवस्थित, तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही हे करून घ्या. बघा छान असं हाता लाटून झालेला आहे. आता हा आपण तवा मी पहिलाच गॅसवर गरम करायला, जेव्हा पराठे करायला घेतले तेव्हाच मी तवा गरम करून घेतला. आणि आता आपण छान असं हे गॅस असं थोडा लो टू मिडियम गॅसवर आपण छान असं पराठे शेकून घ्यायचा. तूप किंवा तेलाने तुम्ही लावू शकता. मी आता हे तूपच लावलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तूप किंवा तेलाचा वापर करा तुम्ही. आणि छान असं दोन्ही बाजूला थोडं थोडं तूप लावून मस्तपैकी खरपूस असं भाजून घ्यायचं. खरपूस भाजे, तुम्हाला खरपूस नाही तर सॉफ्ट पण होतो तो नरम असं छान असं, ठीक आहे. आणि दोन्ही बाजून छान असं शेकून घ्यायचं. अतिशय टेस्टी आणि उत्तम होतात. हे माझ्या दोन्ही मुलांनी पराठे खाल्ले होते, कारण की मेथीची भाजी खायला ते किरकिर करत असतात, म्हणून म्हटलं पराठे करूया. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने मी हा बघा पराठा छान असं शेकला आहे आपला, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने शेकून घ्यायचे आणि सगळे पराठे मी आता अशा पद्धतीने सगळे पराठे रेडी केलेले आहेत. बघा तुम्ही, हा बघा छान असं शेकून घ्यायचंय. दुसरा एक परत मी दाखवते लाटून घेतलेला आणि शेकवून, तो बघू शकता तुम्ही. आणि असं थोडं थोडं असं मुलांना खात नसतील तर तुम्ही असं बघा. आणि मॅगी मसाला टाकला तर चव जरा वेगळी, एकदम छान टेस्ट आलेली पराठ्याला, ठीक आहे. आणि त्यांना मग कॅचअप बरोबर किंवा तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा दह्या बरोबरही खाऊ शकता, तुम्हाला कशावर पराठा खायचं तसं. आता ह्यांना कॅचअप बरोबर दिलेला मुलांना. कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.